नमस्कार. वन इंडिया मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यामध्ये विधानसभेचं मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज मतमोजणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर जवळपास आतापर्यंत मतमोजणी सुरू होती. त्यानंतर निकाल हे स्पष्ट झालेत. भाजपने हरियाणामध्ये हायट्रिक केली आहे, तर जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचा मुख्यमंत्री होणार आहे. या संदर्भातच आज आपण माझ्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत. नेमकं काय कारण होती ते आपण जाणून घेऊया. या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर माझ्या मते दोन्ही निकाल अनपेक्षित आहेत. कारण का जम्मू काश्मीरमध्ये भाजपला यश मिळेल असं वाटत होतं, अशी किमान देशवासियांची इच्छा होती, पण झालं उलट. हरियाणामध्ये असं वाटत होतं की काँग्रेस एकतर्फी विजय मिळवेल. माझ्या मते जवळपास बहुतांश एक्झिट पोल हे असं सांगत होते की काँग्रेसलाच तिथं यश मिळेल आणि ते यश काठावरचं नसेल तर ते एकतर्फी असेल. पण निकाल जे आलेत ते वेगळे आलेत. तर हा एक प्रश्न निर्माण होतो की काँग्रेसला अति आत्मविश्वास नडला का. तर ह्याचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर मागच्या 4 महिन्यातली काँग्रेसच्या नेत्यांची बॉडी लँग्वेज, विशेषतः केंद्रीय पातळीवरच्या पेक्षा राज्यातले जे काँग्रेसचे नेते आहेत तर कुठंतरी त्यांचा कॉन्फिडन्स वाढला होता आणि तो कॉन्फिडन्स वाढून ओव्हर कॉन्फिडन्स झाला का असा प्रश्न याच्यातून निर्माण होतो. म्हणजे आपण क्रिकेटमध्ये बघतो की पहिल्या 20 ओव्हरमध्ये चांगला स्कोर झालेला असतो आणि नंतर टीम गाफील राहते आणि कुठंतरी 20 ते 40 मध्ये विकेट पडतात आणि हातात आलेला सामना हरतो आपण. तर तशा पद्धतीचं कुठेतरी काँग्रेसची कामगिरी दिसतीये. अगदी सहज विजय मिळवता आला असता, कारण का भाजपच्या विरोधात पूर्णपणे जनतेचा रोष होता. त्याच्यामध्ये शेतकरी आंदोलन असेल, अग्निवीर योजना असेल किंवा विनेश फोगट आणि त्यांचं झालेलं आंदोलन असेल, जाट समाजाचा मुद्दा होता, तो एक महत्वाचा मुद्दा होता. तर कुठेतरी सहानुभूती असताना काँग्रेसने तिथली गटबाजी असेल किंवा जातीय गणित असतील ते सांभाळण्यात, त्यांना त्याचा फायदा करून घेण्यात त्यांना अपयश आले. आणि दुसऱ्या बाजूला भाजप, विशेषतः अमित शहा आणि नरेंद्र मोदी ही जी जोडी आहे ही याच्यासाठीच प्रसिद्ध आहे की संधी शोधणं आणि त्याचं मतांमध्ये कन्व्हर्जन करणं आणि सीट निवडून आणणं आणि सरकार बसवणं. तर त्यांनी बरोबर काँग्रेसचे वीक पॉइंट आयडेंटिफाय करून तिथं गेलेलं राज्य खेचून आणलेलं आहे. तर आता याच्यातून प्रितेश सर सांगतील की महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याच्यावरून काय धडा घ्यायचा. तर आपण बघतोय की मागच्या काही दिवसांपासून काँग्रेस म्हणजे आपण म्हणतो की थोड्याशा यशाने माणूस हुरळून जातो, तर तशी काँग्रेस म्हणजे डब गायला आलेली काँग्रेस कुठंतरी त्यांना ठाकरे आणि युपी मध्ये समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्यामुळे काँग्रेस खरं तर देशात आज राहुल गांधी एवढ्या ताटमानेने फिरतायत. हे 2 राज्यातले जर सीट वजा केले तर काँग्रेसला तेवढं यश मिळालेलं नाहीये. तर पण जे त्यांना यश मिळालंय त्याच्यातून त्यांनी त्याचा जो ओव्हर कॉन्फिडन्सचा प्रकार इथं महाराष्ट्रात बघायला मिळतोय. तर प्रितेश सर, माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीच्या, विशेषतः काँग्रेसच्या नेत्यांसाठी हा धोक्याचा इशारा आहे का आणि त्यांनी 4 पावलं मागे येण्याची गरज आहे का? नाही, निश्चितपणे. आपण जर लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे जर थोडं आधी बघितलं तर त्यामध्ये लोकसभा निवडणुकीची जेव्हा घोषणा झाली त्यावेळेस आपल्या राज्यातली जी स्थिती होती, शरद पवारांचा पक्ष फुटला, त्यांच्या बाबत सहानुभूती बऱ्या प्रमाणात होती. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सहानुभूती होती. महाविकास आघाडी एकत्रित होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडे शरद पवार नावाचा चेहरा आहे, शिवसेनेकडे उद्धव ठाकरे स्वतः पुढे आले, मी आहे, त्यांनी नेतृत्व केलं. काँग्रेसकडे राज्यात चेहरा नव्हता. जे महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं, विलासराव देशमुख गेल्यानंतर बहुआयामी असं पूर्ण राज्य व्यापू शकेल असा चेहरा आजही हयातीत काँग्रेसकडे कोणीच नाही. त्यामुळे त्या अंगाने जर बघायचं तर उद्धव ठाकरेंनी थेटपणे महाविकास आघाडीचं नेतृत्व केलं. म्हणजे किंबहुना शरद पवार सुद्धा मागे बसले. उद्धव ठाकरे पुढे आले की नाही, आपण लढू, भाजप विरोधात लढू, ही महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली अशी लढाई आहे, असं नरेटिव्ह उद्धव ठाकरेंनी सेट केलं आणि त्यात त्यांना यश मिळालं. तुम्ही बऱ्यापैकी काँग्रेसच्या आता ज्या 15 जागा आलेल्या आहेत त्या जरी आपण जर बघितल्या तर बऱ्यापैकी जागा अशा आहेत की जिथे ठाकरेंची स्वतःची ताकद होती. म्हणजे मुंबईमध्ये अगदी तिथे तुम्ही वर्षा गायकवाड निवडून आल्या. इतर ठिकाणी सुद्धा काँग्रेसला बऱ्या प्रमाणात मदत झाली. म्हणजे धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघात तिथे डॉक्टर शोभा बच्छाव निवडून आल्या.
तिथे ठाकरेंची मदत झाली, पवारांची मदत झाली. मात्र निकाल लागल्यानंतर जी बार्गेनिंग पॉवर महाविकास आघाडीत होती, म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत जशी ठाकरेंची दादागिरी सुरू होती की नाही नाही आम्ही, जसं त्यांनी सांगलीचा उमेदवार घोषित करून टाकला की नाही चंद्रहार पाटलांना उमेदवारी मिळणार, तेव्हा ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दोघांनीही ऐकलं, कारण त्यावेळेस परिस्थिती कदाचित तशी असेल. मात्र या निकालानंतर जेव्हा ठाकरेंच्या 9 जागा आल्या, आपण बघितलं असेल तर फर्स्ट त्यांचा जो दावा होता ठाकरेंचा की मुख्यमंत्रीपद आमचंच, हा काँग्रेसने खोडून काढला. बाळासाहेब थोरात स्पष्टपणे म्हणतात की मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार, बरोबर. आणि शरद पवारांची ती इच्छा लपून राहिलेली नाही, ते म्हणतात की ते निवडणुकीनंतर आपण ठरवू. तर या सगळ्यांमध्ये जी शिवसेना बॅक फुटवर सगळ्यात जास्त गेली होती, कारण शरद पवारांचं साईड बाय साईड मस्त चाललंय, त्यांचा स्ट्राईक रेट लोकसभेलाही उत्तम होता आणि ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षात आता सोडून गेलेले लोक परत येत आहेत, त्यांचा पक्ष चांगल्या स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहे आणि काँग्रेसचंही संघटन बऱ्यापैकी आता मजबूत झालेलं लोकसभेमुळे. विशेषतः जी काळजी ठाकरे गटाला होती त्यांना थोडंसं रिलीफ या निकालामुळे कदाचित मिळू शकतं, कारण असं जी बार्गेनिंग काँग्रेसकडून सुरू होती शिवसेनेबाबत की तुमची ताकद तेवढी नाही, तुमचा स्ट्राईक रेट लोकसभेला फार जास्त कमी होता, त्यामुळे तुम्ही थेट मुख्यमंत्री पदावर दावा सांगणं किंवा आमच्यापेक्षा जास्त जागा विधानसभेला मागणं, हा दावा आता शिवसेनेकडून सुद्धा याला युक्तिवाद होऊ शकतो, काउंटर होऊ शकतो. त्यामुळे आता जेव्हा विधानसभा निवडणुकीचं जागा वाटपाचा मुद्दा येईल आणि जेव्हा काँग्रेसकडून क्लेम केला जाईल की नाही आम्ही एवढ्या जागा लढवू, तेव्हा निश्चितपणे ठाकरे गट सुद्धा त्यांना सांगेल की त्यांना आरसा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, की तुमचं हरियाणामध्ये बघा, तुम्ही अगदी म्हणजे डंके की चोटपर सांगत होतात की बीजेपीचा सुपडा साफ होईल, तसं झालं नाही. आता काय जादू त्याला म्हणता येईल, हरियाणात काय झालं काय नाही तो वेगळा मुद्दा, पण निश्चितपणे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर आणि काँग्रेसच्या रणनीतीवर याचा परिणाम होणार आहे. त्यांना रणनीती बदलवण्याशिवाय आता पर्याय नाही. जरी महाराष्ट्रातले मुद्दे वेगळे असले, हरियाणातले वेगळे मुद्दे असले, तरी सुद्धा एक जो पक्षाचा जो टेम्पो सेट झालेला होता, जो कॉन्फिडन्स काँग्रेसचा होता, तो थोडाफार लो होईल आणि बीजेपीचा कॉन्फिडन्स याने वाढणार आहे. की म्हणजे तुम्ही हरियाणातला निकाल जर बघितला, सगळे एक्झिट पोल, सगळे चॅनल, सगळे सर्वेंचं एकच म्हणणं होतं की इथे काँग्रेसची सत्ता यावेळेस येणार. मात्र झाला अगदी उलट. आता आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा जे सर्वे झाले त्याच्यात पण असंच म्हणताय की महाविकास आघाडीची सत्ता येणार, तर भाजप इतक्या सहजासहजी महाराष्ट्र तरी सोडणार नाही. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रावर सुद्धा याचा परिणाम होईल आणि काँग्रेसला महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये आता 2 पावलं थोडं माघारी घ्यावं लागेल. आता ह्याच्याच संदर्भातला माझा पुढचा प्रश्न आहे की हरियाणाचं जर आपण बघितलं, विशेषतः लोकसभा निवडणुकीतलं, तर देशातले असे काही राज्य आहेत जिथं भाजपला फटका बसला आणि त्यामुळे त्यांचे जे काही सीट्स 2019च्या तुलनेत कमी झाले, ते तर काही ठराविक राज्यांनी त्यांना त्याच्यामध्ये महाराष्ट्र, युपी तर आहेच, त्याचबरोबर हरियाणा एक असं राज्य होतं की जिथं 2019 मध्ये 15 खासदार त्यांचे निवडून आले होते, तो आकडा 10 वर आला आणि 5 वर असणारी काँग्रेस 10 वर गेली. तर पण म्हणजे त्याचं एक्स्ट्रापोलेशन आपण असं करत होतो, बेसिकली जे एक्झिट पोल होते ते पण तेच करत होते की 4च महिन्याचा कालावधी गेलाय, तशाच प्रकारचे निकाल लागतील आणि त्या टक्केवारीवरच हे प्रेडिक्शन केलं जात होतं. पण आता वस्तुस्थिती वेगळी आहे. तर कुठंतरी असं म्हणता येईल का की जो काही एका ठराविक म्हणजे विशेषतः भाजपचे जे कट्टर समर्थक आहेत, तर काही कारणास्तव ते भाजपपासून लांब गेले होते आणि भाजपच्या विरोधात जो रोष होता की संविधानात बदल किंवा हे जे काही नरेटिव्ह वगैरे या गोष्टी होत्या, तर तो रोष आता कमी झालाय का, पहिला प्रश्न. आणि दुसरा, हे जे आता महाविकास आघाडीला सत्ता येईल महाराष्ट्रात, हे जे एक्झिट पोल आहेत, हे चुकीचे ठरतील का? असं सत्ता येईल किंवा येणार नाही हे थेटपणे आता सांगता येणार नाही. मात्र जो मुद्दा भाजपच्या बद्दल लोकांचा रोष आहे का, तो निश्चितपणे पूर्णपणे महाराष्ट्रात आपल्याला म्हणता येणार नाही. पण तुम्ही जर मराठवाड्यात गेलात तर तिथे मनोज जरांगे पाटलांमुळे आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे भाजप विरोधात ग्राउंडवर संतापाची लाट निश्चितपणे आहे. पण तुम्ही लोकसभा निवडणुकीचं जर विश्लेषण जर बघितलं, तर त्यातल्या बऱ्यापैकी जागा भाजपने अगदी कमी मार्जिनने गमावलेल्या आहेत. असंही नाही की भाजपचं जे पर्सेंटेज होते फार कमी झालं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आजही लोक भाजपसोबत ठामपणे उभे आहेतच की, असं नाही की भाजप तिथे कुठे कमी आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा जो मुद्दा प्लस पॉईंट, म्हणजे हिंदुत्व असं नाही की आता लोकसभा निवडणूक झाली म्हणून भाजपने हिंदू मुस्लिम मुद्दा पुढे केला नाही, तो अजूनही त्यांचा सुरूच आहे. त्याच्यामुळे भाजपप्रती जो राग आहे तो विशेषतः मराठवाड्यात आहे. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांना मराठवाड्यात होईलच. मात्र उर्वरित महाराष्ट्रात, विदर्भात, उत्तर महाराष्ट्रात भाजप कशा प्रकारे पुढे येईल
किंवा मराठवाड्यात स्वतः माघार घेऊन एकनाथ शिंदेबद्दल बऱ्यापैकी आता लोकांमध्ये चांगली मतं आहेत, लाडकी बहीण योजनेमुळे असेल किंवा इतर त्यांचा ज्या पद्धतीने कामाचा धडाका आहे त्यामुळे त्यांना मराठवाड्यात पुढे करून स्वतः विदर्भात किंवा उर्वरित महाराष्ट्रात येऊन भाजप कदाचित ते मत डायव्हर्जन इकडे करू शकते. आणि त्यात आणखी एक मुद्दा ऍड करायचा म्हणजे की आता महाविकास आघाडी सुद्धा ज्या आत्मविश्वासात आहेत की म्हणजे त्यांचे नेते म्हणतात आम्ही 200 जागा मिळवू, तर असं होणार नाही. हा आत्मविश्वास एवढाही योग्य नाही, कारण भाजपचं एक संघटन आहे, त्यांना लोकसभेत मिळालेली मतं जर तुम्ही बघितली तर त्याच्यात असा काय म्हणजे खूप मोठा फरक नाहीये. म्हणजे 2019 आणि 14 तुम्ही कंपॅरिझन कराल, एकनाथ शिंदेसोबत जे 40 आमदार आहेत त्यांचंही तुम्ही स्वतःची ताकद तिथे बघाल त्यांच्या मतदारसंघातली, तर ती कायम आहे. फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसेल, तिथे अजित पवारांना निश्चितपणे जागा गमवाव्या लागतील, त्यांचं मोठं नुकसान होईल. मात्र एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं फार मोठं नुकसान होईल असं सध्या तरी वाटत नाही. महायुतीची सत्ता येईल अथवा नाही येणारा काळ सांगेलच. मात्र महाविकास आघाडीने सुद्धा या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये या निकालामुळे तर अजिबातच येऊ नये, हा धडा घ्यायला हवा. कारण ज्या पद्धतीने अवघा 6 महिन्यांचा म्हणजे जून मध्ये तुमचं निकाल लागला आणि चित्र अगदी स्पष्ट आहे, असं तुम्ही ऑक्टोबर महिन्यात आहात, या 6 महिन्यांपेक्षाही कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं चित्र आहे की एखादा पक्ष की आता बाबा लोकसभेचं निवडणूक लागली, महायुतीला, भाजपला, शिवसेना, शिंदे गटाला इतकं मोठं नुकसान झालं तर ते थांबले असते. पण त्यांनी दुसऱ्या दिवसापासून ज्या पद्धतीने योजनांचा धडाका लावला आहे, कामांचा धडाका लावलेला आहे, ते कुठेही शांत बसलेले नाहीयेत. म्हणजे तुम्ही बघा अगदी देवेंद्र फडणवीसांपासून ते एकनाथ शिंदे, अजित पवार त्यांचं आपल्या पद्धतीने कॅम्पेनिंग सुरू आहे. ते लोकांमध्ये जात आहेत कायम आणि लोकांशी बोलतायत. त्यामुळे इतकं मोठा फरक पडणं हे शक्य नाही. ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार महाराष्ट्रात होतोय तर त्याचा इम्पॅक्ट आपण मध्य प्रदेशचं सुद्धा उदाहरण घेऊ शकता की मध्य प्रदेशमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात बोललं जायचं की शिवराज सिंग चौहानांनी हे जे राज्य हे कर्जबाजारी केलंय, त्यांचं सत्ता जाणार. मात्र तिथे ही योजना आली, त्यानंतर ती गेम चेंजर ठरली. आता इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मुलींना मोफत शिक्षण, त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठीच्या योजना, याचा निश्चितपणे परिणाम होईल. भाजपला जो सगळ्यात मोठा फटका बसेल तो मराठा आरक्षणाचा, आणि त्याला एक काउंटर म्हणून जो ओबीसी कदाचित जर सायलेंट वोटर ठरला आणि तो भाजपच्या बाजूने जर उभा राहिला तर महाविकास आघाडीचं जे सत्ता येण्याचं जे स्वप्न आहे ते मला असं वाटतं की स्वप्नच राहील. एक शेवटचा प्रश्न, आपण बऱ्याचशा निवडणुकांमध्ये बघितलंय की उदाहरणार्थ 2009ची निवडणूक होती तर मनसे हा फॅक्टर त्यावेळेच्या भाजप शिवसेनेला जड गेला होता. बरोबर. 2019 मध्ये आपण बघितलं वंचित आणि हे जे म्हणजे काँग्रेस आणि भाजप वगळता जे पक्ष आहेत, उदाहरणार्थ वंचित, MIM, तर यांनी कुठंतरी काँग्रेस राष्ट्रवादीला चांगला जबर फटका दिला होता. तर हरियाणा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी म्हणजे आता त्याच्यामध्ये कितपत लॉजिक आहे माहित नाही, पण काही तज्ञांचं असंही मत आहे की अरविंद केजरीवाल यांना हरियाणा निवडणुकीच्या अगदी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना बाहेर सोडलं आणि त्यांचे काही उमेदवार होते. आता ते आपल्याला विश्लेषण करावं लागेल, पण आपण त्यावर एक व्हिडिओ नक्कीच बनवूया. पण कुठेतरी आम आदमी पक्षाने काँग्रेसचे मतं खाल्ले आणि त्याचा फटका काँग्रेसला बसला असं म्हणता येईल का? आणि त्यालाच जोडून पुढचा प्रश्न की जी तिसरी आघाडी आता आपल्याकडं बच्चू कडू आणि एकत्र येऊन त्यांनी एक तिसरी आघाडी तयार केली आहे, तर तशाच प्रकारचा फटका, तशाच प्रकारचं डॅमेज ते महाविकास आघाडीला महाराष्ट्रात करू शकतात? मला असं वैयक्तिकरित्या वाटत नाही, कारण 2019ला जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीने जे नुकसान केलेलं आहे महाविकास आघाडीचं ते जर बघाल तर ते खूप जास्त होतं. अशोक चव्हाणची जी जागा होती ती वंचित बहुजन आघाडीमुळे गेली होती. सोलापूरमध्ये सुद्धा तेच झालं. बऱ्यापैकी अशा जागा विधानसभेला सुद्धा तेच झालं. मात्र ही लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची यासाठी सुद्धा होती की दलित आणि मुस्लिम मतदार ज्या पद्धतीने एकवटले आणि त्यांना असं वाटलं असावं कदाचित की आपण जर आपलं मतदान वंचित बहुजन आघाडीला केलं किंवा आपल्या पक्षाला केलं तर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा भाजपला होतो. त्यामुळे असं होऊ न देता आपण समविचारी लोकांनी एकत्र यायला हवं आणि भाजप विरोधी जी पक्ष आहेत, भाजपला रोखणारे जे पक्ष आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. ही सगळी लोक एकत्र आली आणि त्यांनी निवडणूक हातात घेतली. त्याचे काय परिणाम महाराष्ट्रात झाले तुम्ही सगळ्यांनीच बघितलं. त्यामुळं तो जो टेम्पो आहे लोकांमध्ये अजूनही बऱ्यापैकी आहे. त्यामुळे तिसरी आघाडी, आता तुम्ही म्हणता संभाजीराजे, आता संभाजीराजेंनी स्वतः सुद्धा लोकसभा निवडणूक लढवलेली, त्याच्यात त्यांना किती यश मिळाले सगळ्यांना माहिती. नंतर त्यांना राज्यसभेवर जावं लागलं. त्यांचे वडील स्वतः काँग्रेसचे खासदार आहेत.
बच्चू कडूंचं जर तुम्ही म्हणाल तर बच्चू कडू फार मोठे इन्फ्लुएन्सर आहेत महाराष्ट्रात. ते कुठल्या किंवा त्यांचे स्वतःचे 2 आमदार आहेत, ते स्वतः आणि त्यांचे एक आमदार. आता ते दुसरे आमदार पण एकनाथ शिंदेसोबत जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे तिसरी आघाडी महाराष्ट्रात तयार होऊन तिचा काही परिणाम होईल असं नाहीये. जरी तिसरी आघाडी तयार झाली तरी ती फार डॅमेज करू शकेल महाविकास आघाडीला, असंही अजिबात नाही. आणि जो प्रश्न तुम्ही राज ठाकरेंच्या बाबतीत विचारला, याच्या आधी राज ठाकरे जे नुकसान करायचे ते उद्धव ठाकरेंचं, त्यांचं वोट ते शेअर करत होते. मात्र मुंबईच्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला ते एक दिसून आलं असेल की काय परिणाम झाला. अनेक ठिकाणी राज ठाकरेंनी सभा घेतल्या, बघितलं असेल तुम्ही काय परिणाम झाला. कमी झाला. आणि तो होणार नाही, कारण जेव्हा लोक निवडणूक हातात घेतात तेव्हा मग तुम्ही तिसरी आघाडी करा, चौथी आघाडी करा. तर लोकांनी जर ठरवलं की भाजपला जर रोखायचंय, यांना जर आपल्याला थांबवायचं असेल, तर आपल्याला एका कुठल्या तरी पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही व्यक्तिशः की तिसरी आघाडी किंवा अजून कोणी जरी आलं तरी त्याचा परिणाम हा महाविकास आघाडीवर किंवा त्यांच्या कुठल्या प्लॅनिंगवर होईल. हा आता महाराष्ट्र विधानसभेच्या आधीची सेमीफायनल होती असं म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही. या सेमीफायनलचा निकाल आपल्या समोर आहे. काँग्रेसची कुठंतरी इंडिया आघाडीची पिछेहाट झालेली आहे. तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रात अशाच प्रकारचा निकाल बघायला मिळतो का महाविकास आघाडी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सिंपथी फॅक्टरमुळे आणि लोकसभेला ज्या प्रकारचा निकाल एकतर्फी लागला तसाच एकतर्फी निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागतो का हे आपल्याला बघावं लागेल. या संदर्भात अनेक महत्वाचे अपडेट्स पुढच्या काही दिवसात येणार आहेत. त्यासाठी हे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वन इंडिया मराठीची टीम दिवस रात्र काम करते आणि महत्वाचे आणि त्याला चांगला अॅनालिटिकल अप्रोच असणारे मुद्दे आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ. तोपर्यंत पाहत राहा वन इंडिया मराठी. धन्यवाद.